इकडे मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार हे दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट केलंय। पण महापौर पद मिळवताना मित्र पक्षांमध्ये कटुता निर्माण होऊ देऊ नका असा संदेश सुद्धा देण्यात आलाय। दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेमुळे मुंबईमध्ये भाजपचं नुकसान झाल्याची तक्रार मुंबईतील भाजप नेत्यांनी दिल्लीश्वरांना केली आहे। भाजपमुळे आमचा पराभव झाल्याचा दावा हा शिंदे शिवसेनेच्या पराभूत माजी नगरसेवकांनी केलाय। मुंबईचा महापौर भाजपचाच, पक्षश्रेष्ठींनी केलं स्पष्ट। मुंबईतल्या कामगिरीवरून भाजप शिंदे सेनेत ब्लेम गेम। शिंदे शिवसेनेमुळे मुंबईत नुकसान, भाजप नेत्यांची तक्रार। तर भाजपनं उमेदवार पाडले, शिंदे शिवसेनेचा आरोप। मुंबईत महायुतीला मिळालेल्या विजयानंतर महापौर कोण होणार हा तिढा आता जवळपास सुटलाय। शिंदे शिवसेनेच्या हॉटेल पॉलिटिक्स आणि महापौर पदाच्या दाव्यामुळे याबाबत संभ्रम निर्माण झाला होता। त्यातच उद्धव ठाकरेंनी देवाच्या मनात असेल आपला महापौर होईल असं सांगत महापौर पदावर दावा केला होता। या सगळ्या घडामोडीनंतर दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी मुंबईत भाजपचाच महापौर होणार हे स्पष्ट केलंय। मुंबईच्या महापौर पदाबाबत कोणतीही तडजोड करू नका। भाजप हा मुंबईत सर्वात मोठा पक्ष ठरलाय आणि मोठ्या प्रतीक्षेनंतर हे निर्णायक यश मिळालंय। महापौर पदावर भाजपचाच हक्क कसा आहे हे मित्र पक्षांना पटवून द्या, मात्र कोणत्याही प्रकारची कटुता येणार नाही याची काळजी घ्या। हा संदेश पक्षश्रेष्ठींनी देऊन मुंबईतील महापौर पदाचा वाद मिटवल्याचं मानण्यात येतंय। 118 नगरसेवक महायुतीचे निवडून आलेले असल्यामुळे महायुतीच्या 118 पैकी एक नगरसेवक किंवा नगरसेविका या ठिकाणी महापौरपदी विराजमान होईल। ते कोण असेल हे महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि रामदास आठवले साहेब एकमेकांशी चर्चा करून हा निर्णय करतील। मी अगदी जबाबदारीनं सांगतो, आम्ही महायुतीनं लढलेलो आहोत। त्याच्यामुळे 2019ला जे पूर्वीच्या शिवसेनेनं केलं म्हणजे निवडून यायचं एकत्र आणि बसायचं काँग्रेसच्या मांडीवर जाऊन, असं काही शिवसेनेकडनं होणार नाही आणि ही शिकवण देखील वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची नाही। तुम्हाला कालच म्हणालो ना की दिल्लीतून चाव्या मारल्या जातात म्हणून, तुम्ही ऐकलं असेल की मी असं म्हणालो की मुंबईचा महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल, हे आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं। दुसरीकडे भाजप श्रेष्ठींची चर्चा करण्यासाठी राहुल शेवाळे दिल्लीत दाखल झालेत। भाजप नेत्यांची चर्चा करताना महापौर पद आणि स्थायी समितीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। महापौर पदावर दावा करत शिंदे शिवसेनेचा भाजपवर दबाव। महापौर पद मिळालं नाही तर स्थायी समितीसाठी आग्रही राहणार। सुधार, शिक्षण, बेस्ट आरोग्य यांसारख्या महत्वाच्या समित्यांसाठी प्रयत्न असेल। आर्थिक सूत्र असलेल्या समित्यांसाठी आग्रही भूमिका। दरम्यान दिल्लीतल्या ह्या घडामोडींवर टीका करण्याची संधीच या निमित्तानं ठाकरे शिवसेनेला मिळाली आहे। मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना जाऊन अमित शहांच्या पायाशी बसावं लागतंय। मी वारंवार सांगतोय, महापौर मुंबईचा आहे, महाराष्ट्राचा आहे आणि शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीत चक्रा माराव्या लागत आहेत। हाच महाराष्ट्राचा अपमान आहे। संजय राऊत, तुम्हाला गल्लीमध्ये कोणी विचारत नाही, दिल्लीमध्येचा प्रश्नच येत नाही। दिल्लीमध्ये आमचे राष्ट्रीय नेते असतात, त्यांच्या भेटी घेतो आम्ही, त्यात तुम्हाला गैर वाटायचं कारण काय? खरं तर ज्या पद्धतीनं संजय राऊत दिल्लीमध्ये जाऊन राहुल गांधींचं लांगुल चालन करत होते तेव्हा महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? सोनिया गांधींच्या चरणी आपला संपूर्ण पक्ष अर्पण करून टाकला मुख्यमंत्री पदासाठी, तो महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? सत्तेसाठी तुम्ही काँग्रेसची दलाली केली, तो महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? मुंबईत युतीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही, यावरून आता ब्लेम गेम सुरू झालाय। मुंबईतील कामगिरीवरून भाजप शिंदे शिवसेनेत नाराजी पसरली आहे। शिंदे यांच्या शिवसेनेमुळे मुंबईत भाजपचं नुकसान। मुंबई भाजप नेत्यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली गेली। शिंदेंच्या खराब स्ट्राईक रेटचा परिणाम युतीच्या जागांवर झाला। भाजप नेत्यांची भूमिका, भाजपनं जास्त जागा लढल्या असत्या तर 100 पेक्षा जास्त जागा जिंकल्या असत्या, भाजप नेत्यांना विश्वास। शिंदे शिवसेनेच्या हॉटेल पॉलिटिक्सवर देखील भाजप नेते नाराज आहेत।
तर भाजपमुळं पराभव स्वीकारावा लागला, शिंदे शिवसेनेचे पराभूत उमेदवार सदा सरवणकर यांनी आरोप केलाय. शिंदे शिवसेनेचे नेते पराभूत व्हावेत यासाठी भाजपच्या टोळ्या फिरत असल्याचा आरोप देखील केला जातोय. की आज कुठेतरी महायुतीचे उमेदवार कसे पडतील यासाठी एक टोळी काम करते. ती खूप कार्यरत आहे, ऍक्टिव्हली काम करते. ते फक्त निवडणुकीच्या वेळेलाच ऍक्टिव्ह होतात, बाकीच्या वेळेला कुठेही दिसत नाहीत. कुठेतरी दादरवरती हफ्ते घेत अशा प्रकारे फिरत असतात. पक्षाची टोळी आहे ही भाजपच्या पक्षाचीच टोळी आहे. भाजपचे काही पदाधिकारी आहेत, त्यांना बाजूला आता सध्या केलेलं होतं, पण काही पद देऊन परत त्यांना ऍक्टिव्ह काहीतरी झालेले आहेत. वॉर्ड लेवलचे पदाधिकारी खूप चांगल्या प्रकारे काम करत होते, पण ह्यांनी चुकीच्या प्रकारे व्हॉट्सअपवरती मेसेज टाकून ह्या गोष्टी घडवल्या आहेत. याबद्दल स्थानिक पातळीवर निश्चित काही अशा पद्धतीनं कोणी काही केलं असेल तर निश्चित त्याचा तपास केला जाईल, चौकशी होईल. परंतु आमचा प्रयत्न जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून निवडून यावा यासाठीच होता. प्रत्येक मतदारसंघामध्ये काही हेवेदेवे असतात, त्या ठिकाणी काय झालं हे तपासलं पाहिजे आणि सरवणकरजी जे बोलतायत त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे देखील स्थानिक पातळीवर बघितलं पाहिजे. परंतु आम्ही महायुती म्हणून एक गठ्ठा होतो, एकमेकांच्या सोबत एकजुटीने उभे होतो. मुंबईवरून युतीत सुरू झालेली ही धुसफूस येत्या काळात काय रूप घेणार हे आता पाहावं लागणार आहे. मुंबईच्या महापौर पदाचा ट्विस्ट आता दिल्लीतल्या चर्चेनंतर संपल्याचं मानण्यात येत आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता महापौर पदाचा संदेश एकनाथ शिंदे यांना पटवून द्यावा लागणार आहे. त्या बदल्यात मुंबई महापालिकेतील इतर महत्वाची पदं किंवा राज्यातील अन्य महापालिकांमध्ये समन्वयानं तोडगा काढावा लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.